जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्या 17 डिसेंबरच्या बैठकीतील मागणीनुसार सहकारी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतर दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी संगमनेर विश्रामगृह या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री यांच्यासोबत जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली होती व त्यानुसार येणाऱ्या काही दिवसात खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादकांनाही अनुदान देण्यात येईल असे संकेत दुग्ध विकास मंत्री यांनी दिले होते। त्यांच्या या निर्णयाचं जनसंघर्ष संघटनेकडून स्वागत करण्यात आलं आहे। मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। बघा, सहकारी दूध संघांना जे दूध उत्पादक शेतकरी दूध देतात अशा सर्व शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान द्यायचं आणि 3282ला 29 रुपयांचा हमीभाव द्यायचा अशी घोषणा दुग्ध विकास मंत्री यांनी केल्यानंतर जनसंघर्ष संघटनेच्या आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फक्त एक 20% लढ्याला यश मिळालं आणि त्यानंतर लगेचच खाजगी दूध संस्थांना जे दूध उत्पादक शेतकरी दूध देतात त्यांनाही अनुदान मिळावं आणि खाजगी दूध संघांनी पण 3282ला 29 रुपये हमीभाव द्यावा ही मागणी समोर आली। ती मागणी समोर आल्यानंतर जनसंघर्ष संघटनेने आत्ता मागील रविवारी म्हणजे 24 तारखेला दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची संगमनेर विश्रामगृह या ठिकाणी भेट घेतली। त्यावेळी आमच्या संगमनेर या ठिकाणावरील अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते। त्या दिवशी सविस्तर अशी चर्चा संपन्न झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्ही दुग्ध विकास मंत्री यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या की साहेब 70% दूध हे खाजगी संस्थांना आहे आणि जवळपास 63% दूध हे सहकारी संस्थांना राज्यात आहे। तर आपण हे अनुदान देत असताना खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादकांवर हा अतिशय मोठा अन्याय होतोय, कारण त्यांनी पण मागील 4-5-6 महिन्यात खूप मोठा तोटा सहन केला आहे। एका बाजूला पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुधाला 3282ला जवळपास 22-23 रुपयाचाच बाजारभाव आम्हाला पडतोय आणि अशा वेळी खाद्याचे भाव जास्त आहेत आणि दूध उत्पादनाचा खर्च 32 रुपये आहे। म्हणून आपण खाजगी संस्थांनी पण 3282ला 29 रुपये बाजारभाव द्यावा आणि खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावं अशी भावना त्यांच्यासमोर आम्ही व्यक्त केली, आग्रही अशी मागणी केली। त्या विषयावर ते सकारात्मक दृष्ट्या ते बोलले। सोबतच दुसरा जो विषय सगळ्यात महत्त्वाचा झाला तो म्हणजे शासनाने घोषणा केली की 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यानच अनुदान द्यायचं। तर त्या विषयावर आम्ही मागणी केली की साहेब एप्रिल एंडिंगपर्यंत अनुदान तरी आपण द्यावं, कारण तोटा हा 6 महिन्यांचा आहे, तो 2 महिन्यात शेतकऱ्यांचा भरून निघणार नाही, म्हणून आपण अनुदान देताना 4 महिन्यांसाठी द्यावं। तर त्या विषयावर पण आपण 3 महिने देण्याचा विचार आपण नक्कीच करू, तुमच्या मागणीचं स्वागत करू अशा पद्धतीची भावना दुग्ध विकास मंत्री महोदयांनी त्यावेळी व्यक्त केली। म्हणून जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला कुठेतरी एक चांगल्या प्रमाणात यश मिळताना आपण बघतोय। तालुक्यातील, जिल्ह्यातील, सगळ्याच राज्यातील अनेक शेतकरी आमच्याशी संपर्कात आहेत। सगळेजण म्हणताय खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादकांना अनुदान मिळालं पाहिजे आणि त्या मागणीला यश येताना दिसतंय, कारण काल शिर्डी या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री महोदयांनी या विषयावर संकेत दिलेले आहेत। खऱ्या अर्थाने आम्ही 24 तारखेला हे मीडियामध्ये देताना त्याच वेळी आम्ही मांडणी केली होती की दुग्ध विकास मंत्री महोदय हे सकारात्मक आहेत आणि ते संकेत देत आहेत की खाजगी संस्थांनाही ते अनुदान देणार आहेत, म्हणून ते संकेत खऱ्या अर्थाने 24 तारखेलाच भेटलेले आहेत आणि काल त्यांनी बाईट देतानाही हे संकेत दिले आहेत। म्हणून जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडनं दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, त्यांचे आभारही व्यक्त करतो आणि प्रत्यक्षात त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक 4-5 दिवसामध्ये त्यांनी खाजगी संस्थांच्या मालकांसोबत बैठक करावी आणि जे मुख्य सचिव आहेत तुकाराम मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात जी बैठक होणार आहे ती सर्व जिल्ह्यातील दुग्ध विकास अधिकाऱ्यांची ती संपन्न होऊन याचा एक क्रायटेरिया योग्य पद्धतीने बनवून राज्यातील प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हे अनुदान पोहोचावं हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय शिवराय। तसेच किसान सभेचे नेते अजित नवले यांनीही या भूमिकेचं स्वागत केलं आहे। सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान योजनेमध्ये सामावून घेण्याचे संकेत दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिलेले आहेत। किसान सभेच्या वतीने
दुग्धविकास मंत्र्यांच्या ह्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. राज्यामध्ये 72% दूध हे खाजगी दूध संघांच्या वतीनं संकलित होतं. राज्य सरकारची योजना केवळ सहकारी दूध संघांना लागू असल्यामुळे हे सर्व खाजगी दूध संघांना दूध घालणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते. दुग्धविकास मंत्र्यांनी ह्या सर्व वंचित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याबद्दलचे संकेत दिलेले आहेत. सहकारी दूध संघाप्रमाणेच खाजगी दूध संघांना लागू असेल अशा प्रकारचा नियमन कायदा महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका 2009 पासून किसान सभेनं सातत्यानं लावून धरलेली होती. यानुसार आता खाजगी दूध संघांना सुद्धा त्यांच्या मनमानीला चाप लावणारी नियमावली राज्य सरकार बनवेल अशा प्रकारच्या संकेत आज दुग्धविकास मंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या ह्या भूमिकेचं सुद्धा किसान सभेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आहोत. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले.